मराठी माणूस रस्त्यावरच्या व्यवसायामध्ये टिकून असेल तर त्यामागचं एक महत्त्वाचं कारण आहे आरे महानंद दूध केंद्र. बऱ्यापैकी दूध केंद्र ही अजूनही मराठी माणसंच चालवतात. आपण एका मीरा रोडमधल्या अशाच दूध केंद्रावर आलेलो आहोत. आरे महानंदाचं दूध केंद्र आहे. ताई नमस्कार. काय नाव तुमचं आणि गाव कोणतं तुमचं? नमस्कार, मी साक्षी संजय सावंत. मी कोकणातली आहे. तर कालचा जो आपला मोर्चा होता तो म्हणजे खरंच खूप अभिमानास्पद गोष्ट आहे की आपल्या मराठी माणसांचं एक म्हणजे एकी दिसली कालच्या मोर्चामधून. आणि हा मोर्चा कोणासाठी म्हणजे कोणाला दाखवण्यासाठी किंवा हे नव्हतं, तर एक मराठी माणसांचा अभिमान आहे. आणि आपल्या भूमीमध्ये आपली म्हणजे संस्कृती आपण जपलीच पाहिजे आणि मराठी भाषा बोललीच पाहिजे. ह्या मताच्या आड काल आमच्या मोर्चामध्ये माझे मिस्टर संजय वसंत सावंतांना सगळ्यात पहिली अटक झाली कालच्या कारण ते नेहमीच पुढे असतात प्रत्येक गोष्टीत. मराठी माणूस म्हटलं की ते आणि ते सगळ्यांसाठीच लढतात. असं नाही की मराठी माणूस ते प्रत्येकासाठी पुढे असतात. आणि कालच्या मोर्चाला म्हणजे ना खरोखर म्हणजे आपल्याला आतून वाटत होतं की कसं मराठी माणसाचा आवाज हा सगळीकडे घुमलाच पाहिजे. आणि आपलंच राज्य आणि आपल्याच राज्यात जर आपल्याला मराठी जर हे करत असेल बोला. आणि आमच्या असं नाही आहे की आम्ही मराठी आम्ही काय सगळ्यांनाच विरोध करतो असं, कारण आपल्या इथे भरपूर गुजराती मारवाडी आपला पूर्ण क्राऊड इथे भरपूर आहे. आता मी गेले 15 वर्ष ते व्यवसाय करते, पण माझ्याकडे येणारे भरपूर सगळे गुजराती मारवाडीच आणि सगळे मराठी व्यवस्थित बोलतात. असं नाही की अगदी छानपैकी बोलतात. आणि माझा पुढचा प्रश्न ना तोच आहे. आता तुम्ही इथं व्यवसाय साधारण किती वर्षापासून करताय? वर्षापासून व्यवसाय इथे 15. 15 वर्षापासून व्यवसाय करताय. मीरा रोडमध्ये तुमचे ग्राहक म्हणजे साधारण टक्केवारीविषयी बोलायचं झालं, मराठी किती आहेत आणि अमराठी किती आहेत, नॉन महाराष्ट्रीयन किती आहेत? आता तसं बघायला की मराठी पण आहेत आणि अमराठी पण आहेत, भरपूर आहेत. म्हणजे अगदी खूप आहे, त्यांचा पण क्राऊड भरपूर आहे. कारण ते माझा अगदी म्हणजे आपल्या शाळेत बघायला आता ही सेव्हन्स स्कूल आहे, तिथे पण कधी काही प्रोग्राम तर आपल्या इथूनच जातो. तिथे सगळं मारवाडी वगैरे आहे, सगळे गुजराती आहेत, पण सगळं त्यांना आपल्याकडूनच सगळं. कारण आपलं कसं त्याची क्वालिटी आपण मेंटेन करतो आणि त्याच्यामुळे माझा ग्राहक म्हणजे जेवढा हे आहे तेवढा नॉन मराठी पण आहे आणि मराठी पण क्राऊड चांगलं आहे. एक आता जी चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे मीरा भाईंदरमध्ये मराठी माणूस हा अल्पसंख्याक होत चाललाय का, मराठी माणूस कमी होत चाललाय का? तुम्हाला असं वाटतं मीरा भाईंदरमध्ये त्या मोर्चामधून मला असं वाटत नाही की मराठी माणूस कमी झालाय. कारण जे काय आकडे दाखवतात ते मला असं वाटतं की ते चुकीचे असावेत की मराठी माणूस कमी झालाय तो 15% 20%. मला असं वाटतं काल जो उतरला तो मला असं वाटतं फक्त 1/2%च मराठी माणूस उतरला होता. 1/2% तर मराठी माणूस काल उतरलाच नव्हता. कारण अटक झाली हे झाले तर काही लोक नाही पण आले किंवा काय नंतर मग त्यांनी मोर्चाला तसा भरपूर प्रतिसाद मिळत गेला. पण माझा असा अंदाज आहे की काल 1/2% मराठी माणूस जर उतरला असं वाटतं, तर त्याच्यामध्ये किती तुम्हाला क्राऊड दिसत होता. आणि पूर्ण मीरा भाईंदर जर उतरलं एक मराठी माणूस म्हणून, तर मला वाटत नाही ती पूर्ण म्हणजे जागा पण तेवढी कमी पडेल असं खरोखर असं. हां, तुम्ही कालच्या मोर्चाविषयी बोलताय. कालच्या मोर्चातून असं जाणवलं की मराठी माणूस अल्पसंख्याक झालेला नाहीये, पण त्याच्या आधीची परिस्थिती काय होती? त्याच्या आधी हे अमराठी किंवा जे महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले आहेत ते जास्त ओव्हर पॉवर होते मीरा रोडमध्ये, भाईंदरमध्ये, अशी परिस्थिती वाटत होती नव्हती? आम्हाला तरी कधी असं जाणवलं नाही, कारण आम्हाला त्या गोष्टीचं कारण आम्ही स्वतः तेवढं सक्षम आहोत. तसं आमच्यावरती हेवी अजूनपर्यंत कोण झालं नाहीये. कारण आपण स्वतः पण तेवढं सक्षम असलं पाहिजे. आपल्यावर जर कोण येत असेल समोर तर आपण पण त्याला 2 हात केले पाहिजेत या मताच्या. कारण आम्ही म्हणतात ना आमच्या ह्याच्यामध्ये ते गट्स रक्तामध्येच आमच्या आहे, ओरिजिनल मराठा असं आहे. त्याच्यामुळे आम्हाला त्या गोष्टीची कधी असं वाटलं नाही की बाबा आम्ही कमी आहोत ते जास्त आहेत, त्याची भीती किंवा आम्हाला कधी अशी वाटली पण नाही. कारण त्या भीती हा आमच्या ह्याच्यातच नाही आहे, शब्दकोशाचा तो शब्द नाही आहे. म्हणजे आला अंगावर तर घेणार शिंगावर. असं आम्ही मराठी माणसं आहोत. आणि हे कुठचं पार्टी पक्ष वगैरे हा नाही आहे. हा आमचा आम्ही स्वतः मराठीच आहोत आणि मराठा समाजाचे आहोत. त्याच्यामुळे त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे की आम्ही या मातीत जन्माला आलो, शिवाजी महाराजांच्या भूमीत आम्ही जन्माला आलो, ह्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. आणि कालचा मोर्चा खूप सक्सेस झाला आणि खूप छान झाला. एक आता शिवाजी महाराजांचं नाव निघालं म्हणून एक चर्चा अशी करतायत की शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, ते सगळ्या जाती धर्माच्या लोकांचं होतं. पण या सगळ्यामध्ये लोक हे विसरतायत की शिवाजी महाराजांनी राज्य व्यवहाराची भाषा ही मराठीच ठेवली होती. जाती धर्म महाराष्ट्रातही आहेतच की, कुठे नाही म्हणून. सगळीकडे आहेत ना, पण त्यांनी जे राज्यकारभार जो केला तो मराठीतूनच केला, हे सगळ्यांना माहीतच आहे ना. ते भले कोणते जाती त्यांनी सगळ्या 18 पकड जातीला त्यांनी बरोबर घेतात, त्यांनी कधी जातीभेद केलाच नाही. आता जो जातीभेद होतो तो निवड राजकारणासाठी होतोय, ते सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना कळतं. हे न कळण्यात तर कोण मूर्ख नाही आहे असं आहे. ते काही कारण नसताना ते विनाकारण तो वाद चिघळला गेला असं आहे. तो विषयच नव्हता जास्त चिघळवण्याचा, गरज नव्हती त्या लोकांना. आणि त्याच्यामुळे शेवटी मराठी माणसांना आपली पावर दाखवावीच लागते आणि म्हणून ती कालची पावर दिसली. पण सुरुवात झाली एका व्यापाऱ्याला, जोधपूर स्वीट्सच्या मालकाला कानाखाली मारल्यापासून. कानाखाली मारणे हे योग्य असं वाटतं तुम्हाला? बघा, ते कोणालाही पटणार नाही, ते योग्य नसतं. कोणाला डायरेक्ट आपण हात उचलणं नाही, आपल्या ह्याच्यातच नाही. आपण समोरच्याला समजावतो पहिला, पण तिथे जी गोष्ट घडली ते आपल्याला पण नक्की माहीत नाही की ते काय घडलं. काही व्हिडिओ काही अर्धे दाखवतात, काही पूर्ण व्हिडिओ दाखवतातच असं नाही. आपण तिथे उपस्थित नव्हतो तर आपण सांगू शकत नाही त्यांनी काहीच केलं नाही आणि त्यांनी मारलं. काहीतरी घडलं असेल किंवा आता आपण म्हणतो की एखादा वयस्कर माणूस हात उचलू नये, ही आपली संस्कृती आहे, आपला संस्कार आहेत आपले.
आपण असं म्हणत नाही की जा आणि मारा त्याला, कोणच सांगत नाही. काहीतरी घडलं असेल तो प्रकार आपल्याला तिथे प्रत्यक्ष आपण तिथे नव्हतो. आपण जे दिसतं ते व्हिडिओ दिसला आपल्याला, असं आहे फक्त. मित्रा तुझं काय नाव? काय? संस्कार संदेश सावंत. तू काय करतोस सध्या? कॉलेज सुरू आहे की काय जॉब वगैरे सुरू झाला? आता माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आणि आता मी दुकानात म्हणजे मम्मीला सपोर्ट करतो दुकानात बघतो. एक शिकलेला तरुण मुलगा व्यवसायाकडे लक्ष देतोय. व्यवसाय आहे आरे महानंद दूध स्टॉल जे असतात त्याचा व्यवसाय, आणि तो त्या व्यवसायाकडे लक्ष देतोय, हे पण फार महत्त्वाचं आहे. कॉलेजमध्ये असताना तुला मराठी असल्याचा फायदा झाला, मराठी असल्याचा तोटा झाला? कॉलेजमधली मुलं तुझ्याशी मराठीत बोलत होती, कॉलेजचा स्टाफ मराठीत बोलत होता, काय अनुभव एकंदरीत? कारण हे फक्त व्यापाऱ्यांपुरतं नाही आहे ना, ओव्हरऑल मराठी नेमकी कशी आहे ते समजून घ्यायचं. तर मी डहाणूकर कॉलेजमध्ये होतो आणि तिकडे सगळे मराठीच मुलं होते आणि सगळे स्टाफ पण मराठी होते, सगळेच मराठीतच बोलायचे. जे अमराठी होते ते पण मराठीतच बोलायचे. आणि तिकडे मला खूप म्हणजे चांगला अनुभव आला. खूप चांगला कॉलेज आहे आणि तिकडे सगळे मराठी मुलं असून तिकडेचे टीचर्स पण खूप कॉपरेटिव्ह आहेत आणि मराठीच बोलतात. तर मला त्याचा खूप म्हणजे बोलतात की फायदा झाला असं बोलू शकतो. की ते शिकवतात ना, ते पण किती वेळा टीचर लोक मराठीतच बोलायचे. आणि याचा पण मला खूप म्हणजे असं गर्व वाटतो की या कॉलेजमध्ये मी शिकतोय, मराठीच कॉलेजमध्ये शिकतोय आणि मराठीच मुलं आहेत ते मराठीतच बोलतात. नाहीतर काय काय मराठी मुलं हिंदीत पण बोलतात. एक तरुण म्हणून तू कालच्या मोर्चाकडे किंवा त्याच्या आधी जो मोर्चा निघाला होता मीरा रोडमध्ये, आता तुला माहीत असतील या दोन्ही गोष्टी, तितका तू जागरूक असशील. या मोर्चांची गरज होती मुळात? मीरा रोडमध्ये मराठी विरुद्ध अमराठी हा वाद उफाळण्याची गरज होती असं वाटतं? हां, मला असं वाटतं. कारण की कुठे ना मराठी माणसावर अन्याय नाही व्हायला पाहिजे. जे गोष्ट झाली त्याला त्याच्यावरती हात उगारला ते चुकीचंच आहे. पण जर कुठला पण माणूस जर आम्हाला आपल्याला बोलेल की नाही तुम्हाला जे करायचं ते करा, आम्ही काय पण करू शकतो, तुम्ही कोण आहात असं बोलू शकत नाही ना. तुम्ही कोणाला जो बोलेल तर नाहीच बोलायचं, काय करून घेणार हे असं थोडी नव्हतं. असं तुम्ही बोलू शकत नाही. हे चुकीचं आहे. ते मारलं ते पण चुकीचं आहे, पण तुम्ही हे जे केलं ते पण चुकीचं आहे. म्हणून हा मोर्चा आला आणि तो चांगला होता. कारण की त्यांनी मराठी माणसाची एकजुटी दाखवली. जे झालं ते चांगलंच झालं. आता जे काल काल झालं ते खूप म्हणजे बोलतात ना की मराठी माणसासाठी खूप चांगली गोष्ट झाली आहे. जे एकजूट झाले तर जास्ती मराठी माणसं आले पण नाहीत. जेवढी आले ते काही कमी पण नाहीत, पण जास्तीच आहेत. आणि किती अमराठी माणसं पण त्या मोर्चात होती. त्याचा पण मला खूप अभिमान आहे की अमराठी माणसं पण मराठी लोकांसाठी साथ देत आहेत. ही गोष्ट मला खूप आवडते. अमराठी लोक मराठी लोकांसाठी साथ देत आहेत असं संस्कार म्हणतोय, खरं आहे? नाही हो, भरपूर. कारण काल अगदी म्हणतात मारवाडी, गुजराती, मोमेडियन सगळे लोक सहभागी होते. त्याच्यामध्ये फक्त मराठी नव्हते तर गुजराती, मारवाडी पण म्हणजे होते. जे कोण आहे त्याचे फ्रेंड सर्कल आहे ते सपोर्ट करायला आले. आणि प्रत्येक वेळेला आपल्याला सपोर्ट दाखवतात ते, असं नाही की सगळेच एकाच सारखे असतात, असं आहे. मग आपण पण त्यांना सपोर्टच करतो ना. एवढ्या वर्ष आपण त्यांना सपोर्ट केला, सामावून घेतो ना सगळ्या गोष्टी. आपण कोणाशी भांडण करत नाही, उठसूट आपण त्यांना काय मारायला जात नाही. ही आपली संस्कृतीच नाही आहे ना पहिली. म्हणजे असं म्हणायला स्कोप आहे का की मीरा रोड मधला हा जो वाद सुरू आहे तो मराठी विरुद्ध अमराठी असा नाहीये, मराठीचा अभिमान असणारे विरुद्ध मराठीचा अभिमान नसणारे असा वाद आहे? असाच वाद आहे, तो असाच वाद आहे. तो मराठी किंवा गुजराती किंवा कुठचा मारवाडी हा विरोधात वादच नाहीये. कारण मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं, आमच्या इथे भरपूर कस्टमर आहेत की जे मारवाडी जास्त, गुजराती इतर कास्टमधले भरपूर आहेत, मोमेडियन वगैरे. मराठींपेक्षा ते जास्त आहेत, पण ते आम्हाला कधीच जाणवलं नाही. त्यांनी प्रत्येकाला कॉपरेटच केलं आम्हाला. पण कालचा जो वाद होता ना, ते अक्षरशः म्हणजे ते राजकारण झाले सगळं आणि ते त्यांना मोर्चा काढायची पण एवढी गरज नव्हती. काही गोष्टी म्हणजे काही थँक्यू सॉरी करून होऊ शकत होत्या. थोडंसं समजूतदारपणे घ्यायला पाहिजे होता काही गोष्टी. काही गरज मग हा वाद पेटलाच नसता. आता हा सगळा वाद नेमका कुठे जाऊन संपावा असं वाटतंय तुम्हाला? म्हणजे काय झालं तर हा वाद संपेल असं वाटतं तुम्हाला? कुठपर्यंत म्हणजे काय यातून निष्पन्न काय करून घ्यायचं? निष्पन्न त्याच्यातून आता मराठीचा जो आवाज आहे ना तो पूर्ण महाराष्ट्रात नाही जगात घुमला आहे. आणि त्याचं ते कालचं एक हे आलं आपल्याला, प्रत्यय आला आहे. आणि तो पाहिजेच. कारण हा महाराष्ट्र हा मराठी माणसाचा आहे. जरी तुम्ही इतर राज्यातून आलात तरी शेवटी तुम्ही धंदा करायला, तुम्ही व्यवसाय करा, तुम्हाला कोणीच रोखलं नाही आहे. आम्ही पण तुमच्याकडनं घेतो, तुम्ही पण आमच्याकडनं घेता. कधी कुठच्या मराठी माणसाने आम्ही नाही की आम्ही हा गुजराती पण घेणार नाही, किंवा कुठच्या गुजराती माणसाने असं म्हणालं नाही की आम्ही मारवाड्याकडून मराठीकडनं घेणार नाही. आता माझ्याकडे खाणारे कितीतरी लोक आहेत, ती मारवाडी गुजरात्यांना खूप आवडतं. म्हणजे त्यांच्यापेक्षा आमची टेस्ट त्यांना जास्त आवडते मराठी माणसांचं. कारण कसं आपण जे आहे ते ओरिजिनल आहे, कारण ते आपल्या ह्याच्यातच ओरिजिनल पण आहे, असं आहे. पण जे मला असं वाटतं की हा वाद म्हणजे उगाच ते चिघळण्यात किंवा हे करण्यात काही अर्थ नाही आहे. पण मराठी माणसाची ताकद ही दाखवायलाच पाहिजे होती आणि ती काल दिसली आणि ती काल दाखवली. धन्यवाद ताई. आणखी काही जण आपल्याला पाठीमागं पाहायला मिळतात, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. दादा काय नाव तुमचं? अविनाश आहिरे. काय नाव म्हणालात? अविनाश आहिरे. बरं, काय व्यवसाय तुमचा? रिक्षा आहे. बरं, ही तुमची रिक्षा आहे? हो, कुठे मीरा रोड मध्ये चालवता? मीरा भाईंदरमध्ये चालवतो. किती वर्षापासून चालवता? मला झालंय 10 वर्ष झालंय. 10 वर्ष झाली. आणि मग ज्यावेळी हिंदी कस्टमर बसतात, हिंदी पॅसेंजर बसतात गाडीमध्ये, तेव्हा कोणत्या भाषेत बोलताय तुम्ही?
मराठीमध्ये बोलतो ना आता मी. असे कोणी कस्टमर भेटतात, पॅसेंजर भेटतात जे म्हणतात की नाही हिंदीत बोला, मला मराठी नाही, असं झालंच नाही माझ्याकडून. गुजराती मारवाडी लोक मराठीमध्ये बोलतात. बरं. मीरा रोडमध्ये असे गुजराती मारवाडी समाज आहे जो मराठीत बोलतो. हो. आहे नाही आहे, हिंदी बी बोलणारे आहे भरपूर, असं काय नाही. पण मराठी सहसा करून मराठी भरपूर जण बोलतात. आता काल मोर्चा निघाला होता, तुम्हाला माहित असेल. आता तुम्ही रिक्षा चालवताय म्हणाल्यावर तुम्हाला माहित नाही असं होणार नाही. काय वाटतं त्या मोर्चाविषयी? आता मोर्चामध्ये आता आहे, आता आपण मी काय बोलू शकतो त्याच्यामध्ये असं. नाही म्हणजे गरजेचा होता नाही, नाही, नव्हता? गरजेचं आहे, गरजेचं आहे. आपलं पाहिजेलच, मोर्चा पाहिजेल आपल्याला. कारण की ते मोर्चा तर लहान निघालं होतं, याच्यापेक्षा मोठं पाहिजे. कारण की कसं माहिती आहे का, आपला मराठी माणूस आहे ना, हळूहळू आता संपत चालली आहे. आपल्याला संपायचं नाही असं. म्हणजे कालचा मोर्चा हा मराठी माणसासाठी गरजेचा होता, महत्वाचा होता असं तुम्ही म्हणताय. दादा तुमचं काय नाव आहे? भाऊसाहेब कासवे. भाऊसाहेब. कासवे, बर, कुठले तुम्ही मूळचे? मालेगाव, नाशिक. नाशिकचे. आणि इकडे मीरा रोड मध्ये कधी बसणार? आता झाले मला 15 वर्ष झाले. इकडे मीरा रोड मध्ये तुम्हाला असं मराठी असल्याचा कधी त्रास झालाय असं वाटतं नाही का? नाही 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 काहीच नाही. आणि कालच्या मोर्चाबद्दल काय? चांगलं वाटतंय ते. मोर्चा झाला, चांगलं झालं. हां, झालंच पाहिजे. मराठी माणसं बोललंच पाहिजे महाराष्ट्रामध्ये राहून. मराठी मीरा रोड मध्ये मराठी माणसावर अन्याय होत होता असं तुम्हाला वाटतं? नाही नाही असं तो काही झालेलं बघितलं नाही अजून काही. मग अन्याय नाही झाला तर मग मोर्चा कशासाठी असं बी आहे. असं आहेच, कोणी बोलत नाही. मराठी राहून सुद्धा हिंदीमध्ये बोलतात. आता माझं दुकान आहे तरी ते कोणी बी मराठी जर आलं तर हिंदीमध्येच बोलतं. बरं. मग तुम्ही कोणत्या भाषेत बोलता? आम्ही मराठीमध्येच बोलतो. मराठीच आहे. दादा तुमचं काय नाव? बाबू शिंदे, तुम्ही कुठले? नांदेड. नांदेड. बरं. तुम्हाला काय वाटतं कालच्या मोर्चाविषयी? काल मोर्चा झाला माहित आहे? नाही, माझं असं मत आहे सर की जो मुंबईमध्ये राहतो ना, तो मुंबई महाराष्ट्राची आहे. बरोबर. मराठी शिकायलाच पाहिजे. हां, मराठी ही भाषा यायलाच पाहिजे ना. मराठी येत नसेल तर काय करायचं? शिकायची मराठी कशी येत नसते? शिकायची मराठी काय सोपी नाही का? मराठी भाषा म्हणजे एकदम सोपी आहे. हां, शिकण्यात काय वेळ. तुम्ही आमच्या सहवासात राहिल्या 4-8 दिवस, तुम्हाला सहज मराठी बोलता येते. हां, बरोबर आहे की. पण आता समजा एखादा तुम्हाला भेटला, तो म्हणतोय मला मराठी येतच नाही, तर मग करायचं काय? शिकायचं साहेब, शिकायचं. मराठी बोलायला आपण शिकायचं. शिकू हो, त्याला काय करायचं? त्याला येत नाही मराठी, त्याच्याशी काय करायचं? त्याच्या प्रांतात जायचे आणि तिथं धंदे लावायचे. बरं. हां, आमचं असं मत आहे. आम्ही महाराष्ट्रीयन हा, आमचं असं मत आहे. तुमचं काय नाव? नाव काय नाव तुमचं? मेरा मुन्ना जोरसिया. हा? मुन्ना जोरसिया. मराठी येतं का तुम्हाला? येतो ना. काय काय तुमचा व्यवसाय काय इथं? काय करता तुम्ही? म्हणजे पानची फेरी आहे. पानाची टपरी आहे. टपरी नाही, फेरी पाणीच्या दुकान सप्लाय करतो आम्ही. अच्छा, पान तुम्ही पोहोचवता दुकानावर पानाच्या टपरीवर. आणि गाव कोणतं तुमचं मूळ? आजमगढ़. आजमगड. मराठी. तुम्ही मीरा रोड मध्ये किती वर्षापासून? मिया रोड में ना मेरे पप्पा का है तो मैं वो करता हूँ. आता म्हणजे तुमच्या व्यवसायामध्ये एखादा माणूस जर तुमच्याशी मराठीत बोलला तर तुम्ही कोणत्या भाषेत बोलता? मराठीत बोलता का हिंदीत बोलता? मैं मराठी ही बोलता हूँ. मैं क्यों मराठी में ही पैदा हुआ हूँ ना. मराठी में बोलो ना, अभी मराठीत बोला ना. थोड़ा ये पान खाया ना तिला. अच्छा, पान काय? ठीक आहे, ठीक आहे. मराठी येतं ना पण तुम्हाला? बरं, मराठी येतं, त्याचा फायदा होतो का व्यवसाय करताना? हाँ होता है कि फिर हवलदार पकड़ लिया, कभी कुछ किया, अपना हो जाता है फायदा. बरं. चला, धन्यवाद दादा. इकडे चहा विक्रेते आहेत, आपण त्यांच्याकडे सुद्धा जाऊया. दादा काय नाव आपलं? माझं नाव अजय नार्वेकर. बरं, कुठले आहे तुम्ही? मी कोकणातला आहे. कोकणातले आहात, मराठीच आहात. तुम्ही किती वर्षापासून इथं हा स्टॉल लावता? आता स्टॉल आताच नवीनच चालू केला आहे. बरं. आणि मीरा रोड मध्ये कधी बसणार राहता तुम्ही? रोडमध्ये 13 वर्ष झाली. 13 वर्ष राहत आहे मीरा रोड. बरं बरं बरं. ही सगळी परिस्थिती म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की मराठी माणसावर अन्याय होत होता मीरा रोड मध्ये? होतो असं का वाटत नव्हतं. मग हे कालचा मोर्चा वगैरे त्याकडे कशा? व्हायला पाहिजे. झालं तर चांगलं झालं. मराठीसाठी झालं आहे, एकदम गरजेचं आहे. मोर्चा गरजेचा होता असं तुमचं? गरजेचं होतं. या काही प्रतिक्रिया आहेत, आपण सगळ्या प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत. काही व्यावसायिकांच्या आहेत, काही स्थानिकांच्या प्रतिक्रिया आपण ऐकलेल्या आहेत. या सगळ्या प्रतिक्रियांचा सार असा आहे की मराठी विरुद्ध अमराठी असा हा वाद नाही आहे. मराठीचा अभिमान बाळगणारे महाराष्ट्रात राहणारे लोक विरुद्ध मराठीचा अभिमान न बाळगणारे महाराष्ट्रात राहणारे लोक असा हा वाद आहे. असं एकंदरीत निष्कर्ष हे सगळी बातचीत केल्यानंतर आपल्याकडे निघते. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा म्हणजे विद्येची देवता आणि कोणतीही विद्या आत्मसात करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची असते ती भाषा. कारण ती विद्या आपल्याला समजून घ्यावी लागते आणि त्यासाठीचं माध्यम म्हणजे भाषा. त्याच मराठी भाषेविषयी सध्या मीरा रोडमध्ये काय सुरू आहे समजून घेण्यासाठी आपण आज मीरा रोडमध्ये आहोत. मीरा रोडमधल्या या गणेश मूर्ती कारखान्यामध्ये आपण आहोत. आपल्यासोबत कारखान्याचे मालक जे मूर्ती घडवतात, गणरायाला घडवतात, ते आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. काय नाव दादा? किती वर्षांपासून या व्यवसायात आहात?
माझं नाव दीपक सखाराम रिकामे. मी गेली 25 वर्ष मीरा भाईंदरमध्ये इको फ्रेंडली गणपती बाप्पा रोडवरती महानगरपालिकेचं परमिशन घेऊन करणारा माणूस आहे. आणि गेली 25 वर्षापासून माझ्याकडे सर्व धर्मीय म्हणजे आपले जे काही हिंदू लोक जे आहेत, जे आमच्या मीरा भाईंदरमध्ये म्हणजे गुजराती असू दे, मारवाडी असू दे, मराठी असू दे, सगळे साऊथ इंडियन असू दे, अशी ही गेली 25 वर्ष माझ्याकडे माणसं इथे गणपती बाप्पा न्यायला येणारी माणसं आहेत. म्हणजे तुम्ही मराठी आहात म्हणून तुम्हाला टाळलेलं नाहीये इतर भाषिकांनी, तुमच्याकडे येतात. नाही, अजिबातच नाही. हा मुद्दाच नव्हता. परंतु त्याच्या अगोदर, ह्या मुद्द्याच्या अगोदर माझ्याकडे येणारी माणसं ही मराठीमध्येच बोलण्याचा प्रयत्न करतात. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. पण मी ॲज अ मराठी म्हणून मी सांगतो, मी स्वतः त्यांच्याकडे मराठी बोलतो. एखादे ग्राहक असे भेटलेत का उद्दामपणे की नाही बोलणार मराठी, मी हिंदीतच बोलणार बॉस असं? नाही सर, मला अजूनपर्यंत माझ्या धंद्यामध्ये 25 वर्षापासून एकही असा माणूस नाही. उलटा तो मी मराठीमध्ये बोलतो, तो हिंदीमध्ये बोलतो. किंवा लक्षात नव्हतं काय म्हणते, गुजराती असेल तर मला पण थोडीशी गुजराती येते, मला मारवाडी थोडीशी येते, मी प्रयत्न करतो. पण असा कोण उद्दामपणे माणूस कधीच बोलला नाही माझ्याकडे की बाबा नाही मला हे नाही. कारण प्रत्येकाला मराठी कळतं. लक्षात घ्या, मीरा भाईंदरमध्ये किंवा आपल्या हिंदुस्थानामध्ये जे माणसं आहेत ती एक नाही, 2-2, 3-3, 10-10 पिढ्यापासून आहेत. बरोबर ना? ते त्यांना मराठी कळतं, परंतु बोलता येत नाही. म्हणजे मुद्दा हाच आहे, मराठी कळतं, मराठी कदाचित बोलताही येतं, पण बोलतात का हा प्रश्न आहे. नाही, त्यातली 50-60% तर नक्कीच बोलतात. 50-60% तर नक्कीच बोलतात. म्हणजे एवढे वर्षाचे अनुभव माझ्याकडे संबंध आहेत त्यांचे. माझ्या एका डायरीमध्ये इथे 10-10, 15-15 वर्षापासून त्या माणसांची नावं आहेत इथे, तुम्हाला रजिस्टरमध्ये मिळतील. मग हा जो आता वाद सुरू झालेला आहे, म्हणजे आधी एक मोर्चा झाला हिंदी भाषिकांचा किंवा अमराठी भाषिक व्यापाऱ्यांचा, त्यानंतर आता काल मराठी भाषिकांचा मोर्चा झाला. काय वाटतं या दोन्ही मोर्चांकडे बघितल्यावर गरज होती या मोर्चांची? सर बघा, आपण हिंदुस्थानात राहतो. सगळ्या 18 जाती ज्याला आपण बोलतो आहे ना, वेगवेगळ्या लँग्वेजेस आहेत. पण महाराष्ट्रामध्ये मराठी चालते, गुजरातमध्ये आपण गुजराती गेलो, बरोबर ना, साऊथमध्ये काय केरळा असेल, अमुक तमुक, म्हणजे एवढ्या आपल्या सगळ्या भाषा आहेत. हीच तर आपल्या हिंदुस्थानाची परंपरा आहे. त्यामुळे मी सगळ्यांना रिक्वेस्ट असा करेन की बाबा, मराठी माणसाला पहिला रिक्वेस्ट करेन की बाबा तू मराठीत बोल ना समोरच्याकडे. यार तू समोरून मराठीत बोल. त्या हिंदी भाषिकवाल्याकडे तू जर मराठी बोलशील तर तो बेचारा हिंदीतूनच उत्तर देणार ना. पण ही मला माझ्या जन्मापासून मला आवड आहे. म्हणजे मी समोरच्या माणसाकडे मराठीत बोलतो, तो समोरचा माणूस हिंदी असू दे, गुजराती असू दे, मारवाडी असू दे, तो बोलण्याचा प्रयत्न करतो आनंदाने. लक्षात घ्या, आनंदाने, तुटकी फुटकी ते मराठी बोलतात आणि त्यांनाही आनंद होतं. माझ्याकडे मुस्लिम माझे फ्रेंड आहेत, ते माझ्याकडे मराठीतच बोलतात, त्यांना थोडं तुटकी फुटकी. पण मी सगळ्यांना पुन्हा तेच करेन की आपल्याला आपण हिंदुस्थानात आहोत, आपली परंपरा आहे, आपण सगळ्या लँग्वेज मिळून बनलेला हा हिंदुस्थान आहे. तर एकामेकाच्या भाषेचा आदर करायला पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये मराठी पाहिजे. हा मी एक मराठी माणूस म्हणून बोलतो असं नाही. मी गुजरातमध्ये गेलो तर मग काय, मला गुजरातीत बोलायला तर लागेल जरासं, संवादापुरतं बोलतोय मी. कुठे बाबा किती बरोबर, हे तर अगदी खरं, संवादापुरतं मराठी का होईना पण महाराष्ट्रात आलंच पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मुळात महाराष्ट्रामध्ये आधी मराठी माणसानं मराठी बोलायला सुरुवात केली पाहिजे, अशी एक स्पष्ट भूमिका त्यांनी मांडलेली आहे.